Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज स्नेह मेळावा घेतला आणि यामध्ये तुमच्यासह मी देखील गाफील राहिलो असं विधान जे आहे त्यांनी केलं. कसं बघता या विधानाकडे, कारण त्यांच्यानंतर तुमच्यावर जबाबदारी या मतदारसंघात कसं बघता, जे तुमच्या विरोधात जे नेरेटिव्ह पसरवलं गेलं त्याकडे कसं बघता? नाही, कसं आहे की प्रचाराची मोहीम जी आहे ती आमच्या सर्वांच्या हातामध्ये होती. साहेबांबद्दल एक विश्वास होता की हा तालुका साहेबांना निवडून देणारच, कारण मागच्या 40 वर्षाचं काम त्यांचं खूप चांगलं आहे आणि खूप सुंदर पद्धतीने साहेबांनी सुद्धा आज ते सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. तर त्या गोष्टीचं थोडंसं गाफील आम्ही राहिलं असू की असं पण काही होऊ शकतं म्हणून. तर पण काही हरकत नाही. जे काही झालेलं आहे त्याच्यामधून एक नवीन ऊर्जा घेत, नवीन पुन्हा एकदा सर्व मोहीम हातात घेत आम्हाला पुढे जायचंच आहे. आता जे काही झालेलं आहे ते मागे सोडून पुढे जायचं आहे. ते हे देखील म्हणाले की खरं तर राज्यात मी फिरत होतो, या ठिकाणी कार्यकर्त्यांना जबाबदारी होती. कुठं तरी असं बघतं का त्यांना वेळ कमी मिळाला प्रचारात आणि अनेक मतदारांच्या गाठीभेटी घेणं देखील राहून गेलं. बरोबर आहे. साहेबांना पूर्ण राज्याची जबाबदारी होती. सगळीकडे सभा त्यांना घ्यायला लागत होत्या, म्हणून साहेब पूर्ण राज्यात होते. त्यांच्या वतीनं आम्ही सर्वच फिरत होतो. पण साहेब येण्याने थोडा फरक पडत असतो. तेवढं मतदार पण खुश होत असतात, सगळ्याच गोष्टी होत असतात, बरेच करेक्शन्स होत असतात, या सगळ्या गोष्टी होत असतात. कुठे ना कुठे थोडा कमी वेळ त्यांना भेटला. जबाबदारी त्यांच्याकडे मोठी होती त्यामुळे. पण आता जे काही झालेलं आहे तसं पुढे जायचं. विधानसभेचे निकाल पाहता यातून काय बोध घेणं गरजेचं आहे आणि पुढे वाटचाल करताना कशी करावी? आता ज्या काही त्रुटी समजलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांना करेक्ट करतच पुढे जायचं आहे आणि कुठेही खचून न जाता, कोणाला खूप जास्त ब्लेम न करता आपल्याला काय करता येईल तसं विचार करत पुढे जायचं आहे. माझ्याबरोबर सर्वजण आहेत, थोरात साहेबांच्या बरोबर सर्वजण आहेत. असं नाही आहे की कुणी फार म्हणजे लोक आपल्याबरोबर नाही असं नाही आहे. तर तालुका आपल्याबरोबर आहे, पण कुठेतरी बरोबर घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित पद्धतीने पुढे जायचं आहे. एक चर्चा अशी सुरू आहे की साहेब राज्यसभेवर जातील, कारण इतर राज्यातून देखील त्यांना संधी मिळू शकते, भले ती महाराष्ट्रातून न मिळो, पण कार्यकर्त्यांच्या देखील भावना आहेत. काय वाटतं, साहेबांनी केंद्रात जावं? आता तुम्ही सांगतायत म्हणून मला हे समजलेलं आहे. मी अजून तरी ऐकलेली नाही ही चर्चा, पण असं काही असेल, साहेबांना संधी भेटत असेल तर नक्कीच ती घेतली पाहिजे. या पराभवातून काय नेमकं बोध तुम्ही आत्ता बोललात, मात्र काय वाटतं, म्हणजे कशा पद्धतीने हिंदुत्ववाद किंवा इतर योजनांचा जो उहापोह केला जातो, किंवा खरं तर या योजना पुढे चालू राहतील का नाही यातही शंका आहे. तुम्ही कसं बघता, ज्या मॅनिफेस्टो जो जारी केला होता माहितीने, तो जारी राहील पुढच्या काळात? नाही, आता ज्या काही योजनांचा त्यांनी सर्व महिलांना सांगितलं होतं की लाडकी बहीण असेल किंवा सगळ्याच गोष्टींबद्दल आपल्या सर्वांना शंका आहे की ती पुढे चालू राहणार आहे की नाही. पण फार म्हणजे पोलरायझेशन, हिंदू मुस्लिम वादसुद्धा करण्याचा प्रयत्न इथं खूप केला गेला. काँग्रेस पक्षाला असं दाखवलं आहे की प्रो मुस्लिम आहेत आणि अँटी हिंदू आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तसं नाही आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमी विकासांच्या मुद्द्यांवरती काम करणारा पक्ष राहिलेला आहे. नेहमी विकास कामं करत पुढे गेलेले आहे, लोक जोडत पुढे गेलेले आहेत. योजना ज्या आहेत त्यासुद्धा काँग्रेस पक्षाने अतिशय चांगल्या योजना घेऊन आल्या होत्या. आपली आशा किंवा एवढाच विश्वास ह्या सरकारवरती ठेवायचा आहे की जे वाक्य जे त्यांनी आश्वासनं दिली असतील त्याच्यावरती त्यांनी पूर्णतः राहायला पाहिजे, एवढंच विश्वास आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की मेळावा संपला त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना बाळासाहेब भेटले, अनेक कार्यकर्ते भावनिक झाले, ते अश्रू देखील अनेकांना अनावर झाले. भावनिक जे चित्र आहे ते यावेळेस दिसलं. सगळे कार्यकर्ते खरंच हळहळतात. फक्त कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य माणूस सुद्धा हळहळलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामधनं फोन आले, पूर्ण महाराष्ट्र सुद्धा ह्या गोष्टीची दखल घेतं. कारण साहेबांचं राजकारण हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं राजकारण राहिलेलं आहे.
कधी कोणामध्ये भेदभाव केलेला नाही, कधी कोणाला त्रास दिलेला नाही, कोणाचं वाटोळं कधी केलेलं नाही. राजकारणाचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी साहेबांनी केलेला आहे. असं करणारा माणूस जो आहे त्याचं काम हे सर्वांच्या लोकांच्या अश्रूंमधनं दिसून येत आहे. साहेबांचं काम जे आहे ते जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या आश्रूमधून दिसून येत आहे, असंच जयश्री थोरात यांनी म्हटलंय. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. Why deep you took when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.